हाय फ्रेंड्स, ते म्हणतात ना फ्रेंडच्या भरोश्यावर टूर करू नये. सो ही आमची सेम टूर आहे. जवळपास 2 महिने झाली प्लॅन होत होती. बात तो सही है. सो पुणे टू हैदराबाद बाय कार ही टूर आमची 2 महिन्यापासून पेंडिंग होती. सो आज ती स्टार्ट झाली आणि आता आम्ही याच्या पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करूनच दाखवून आम्ही कुठे कुठे फिरलो. हैदराबादसाठी आम्ही काल निघालो होतो. काल रात्री संध्याकाळी 6-7 वाजता आणि काल रात्री आम्ही सोलापूरला स्टे केला आणि मग मॉर्निंगला निघाल्यानंतर आम्ही तुळजामाता भवानी मातेचं मंदिर घेतलं आणि सकाळी दर्शन घेऊन मग आत्ता नळदुर्गला आलोय. नळदुर्गला आलो. बराच मोठा किल्ला आहे. बघू शकता तुम्ही. म्हणजे हैदराबादला जात जाता हे 2-3 पॉईंट पण कव्हर करतो आम्ही आज. हा, फक्त हैदराबादला जाण्यात काय अर्थ वाटला नाही. मध्ये जे जे सापडेल ते बघत visit चाललंय. आणि हा पहिले किल्ला आदिलशहा, नंतर निजामशहा, नंतर औरंगजेब अशा प्रत्येक वेगवेगळ्या राज्याकडे म्हणजे सुलतानाकडे हा किल्ला शिफ्ट झाला होता. तर बघू आता हा फोर्ट पुढे कसा आहे काय असेल तुम्हाला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला नाही राईट व्हिडिओ काय अपलोड करतो. हैदराबादसाठी आम्ही काल निघालो संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता निघाल्यानंतर काल आम्ही स्टे केला सोलापूरला आणि भिगवणला मासे खाल्ले. भिगवणला मासे घालले. आणि चांगलेच आज बरं का भिगवणचे मासे. आज सकाळी तुळजापूर भवानी मातेचं तुळजापूरला दर्शन घेऊ आणि आज आलोय नळदुर्गला. नळदुर्ग. एक फोर्ट आहे हैदराबादला जाताना लागतो. तसे 1-2 पॉईंट आहेत हैदराबादला जाताना ते कवर करतोय. सो नळदुर्ग फोर्ट हा नेमकी उन्हाळ्यातच फिरायला आलो आम्ही. पण छान आहे फोर्ट, बघण्यासारखा आहे. 126 एकरात पसरलेला 126 बरोबर 126 एकरात पसरलेला किल्ला आहे हा. आणि 1351 साली बांधलाय नळ राजाने. त्याच्यानंतर बरंच राजांनी म्हणजे राज्य केले याच्यावर. तर पहिला आणि हा पूर्ण दुर्गाच्या साईडने पाणी आहे. पाणी सामग्री होत्या, आता नाही येत, आता साप दिसले आम्हाला. हा पण या नवदुर्गचं एक खासियत अशी आहे की गव्हर्नमेंटकडनं टेंडर निघतो आणि प्रायव्हेट कंपनी चालवायला घेते. सो जवळपास 200 ते 300 फॅमिली या एका किल्ल्यावर सर्वाईव्ह करतात. सर्वाईव्ह करतायत म्हणजे किल्ल्यावर कमवत आहेत, जातात आपापल्या घरी. तर अशी एक हिस्ट्री आहे या गडाची. आणि पहिले इथे आदिलशहा, नंतर निजामशहा, मग औरंगजेब अशा राजांनी इथं राज्य केलंय. आले नसतील ते कधी, पण केलंय राज्य. सो आता निघतो आम्ही हैदराबादसाठी. आत्ता वाजलेत 4. तर मे बी 11 वाजेपर्यंत मी बी हैदराबादला पोहोचू. सो पुढचे व्हिडिओ तिथून अपलोड करतो. थँक्यू. तर पुन्हा 4 वाजता आम्ही हैदराबादच्या दिशेने निघालो. जाताना दुरून एक स्टॅच्यू दिसला. हा स्टॅच्यू जाऊन बघितला तर स्टॅच्यू ऑफ विश्वगुरू बसवेश्वर यांचा होता. हा बसव कल्याण इथे आहे. जेव्हा तुम्ही हैदराबादला जातात तर जाताना हा पॉईंट नक्की कव्हर करा. अजून इथे 1-2 पॉईंट होते पण वेळेची कमतरतामुळं आम्ही पुन्हा हैदराबादच्या दिशेने निघालो. हो फ्रेंड्स, तो आज हैदराबादला पोहोचतोय म्हणजे थोड्याच वेळ. त्याच्या आधी एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो. ऑसम एवढी बिर्याणी होती, एवढी फॅमिली बिर्याणी. हॉटेलचं नाव आहे, कधी जर तुम्ही हैदराबाद साईडला येणार असाल तर द हॉटेल पॅलेस. खूप भारी आहे. जाम भारी जेवण होतं, नक्की विजिट करा. आणि खूप वेगवेगळे फूड ट्राय करायला भेटतात इथे एक्स्ट्रा पण. डेझर्ट्स वगैरे खूप भारी आहेत. कुनाफा कुनाफा खाल्लाय आम्ही आता. आणि मलाई फ्रूट सॅलड ते पण खाल्लंय. तर नक्की ट्राय करा. ऑन द वे पुणे हैदराबादपासून 50 किलोमीटर अलीकडं. जाम भारी. अजून झोप लागली. तर आम्ही काय काय कव्हर केलं आज. सोलापूर कंप्लीट झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर, नळदुर्ग किल्ला आणि बसवेश्वर यांचा स्टॅच्यू, ह्या 3 गोष्टी आज कव्हर केल्या. सो आता आम्ही उद्या हैदराबादमध्ये असू. तर मित्रांनो, काल रात्री हैदराबादला पोहोचलो. रात्री एका हॉटेलला स्टे केला. आज 3रा दिवस हैदराबादमध्ये. सकाळी 11 वाजता आम्ही पुढचा नेक्स्ट स्पॉट कव्हर करायला निघालो. सो आमचा हा नेक्स्ट स्पॉट आहे, बघा. हॅलो गाईज, तो फायनली आम्ही आज आलोय, पोहोचलोय हैदराबादला. वेलकम टू हैदराबाद. हैदराबादी बिर्याणी. आज सकाळी हैदराबादला पोहोचले म्हणजे काल चालू केले आणि आज सकाळी स्टार्ट केलं फिरायला. तो पहिले आम्ही आलोय म्हणजे नाश्ता केलाय. प्रॉपर साऊथ इंडियन फूड खाल्लेलं आहे.
आणि आता आम्ही कुतुबशाही टोम बघायला आलो आहे. 106 एकरात पसरलेला एरिया आहे हा. आणि कुतुबुद्दीन शहा त्यांची समाधी आहे इथे. वेगवेगळ्या त्यांच्या फॅमिलीच्या. तर इकडे बघू शकता तुम्ही अशा 6 टोम आहे तिथे. पूर्ण 106 एकरमध्ये आहे टोटल. सो आता मी वेगवेगळ्या पुढच्या टोम्स बघणार आणि पूर्ण एरिया कव्हर करायचा प्रयत्न करतो. इथून पुढे गोलकोंडाला जाऊन उद्या आम्हाला रामोजी फिल्म सिटीला जायचं आहे. त्यामुळे आज शक्यतो आम्हाला जेवढं जमेल तेवढा हैदराबाद पूर्ण करायचं आहे. आणि परवा आम्हाला परतीला निघायचं आहे. तर कुतुबशाहीची स्थापना ही 1952मध्ये हैदराबादमध्ये झाली होती. त्यांनी भरपूर वर्ष राज्य केले. पण जेव्हा औरंगजेब हा दख्खनमध्ये उतरला त्यावेळेस त्यांनी 1687मध्ये कुतुबशाही राजवंशाचा शेवटच्या शासकाला पकडलं आणि दौलताबादमध्ये तुरुंगात कैद करून ठेवलं. त्यावेळेस यांची सत्ता इथून गेली होती आणि औरंगजेबाचा कंट्रोल इथे आला होता. तर मित्रांनो, आज आम्ही काय कव्हर केलं. सर्वात पहिले गोलकोंडा फोर्ट, त्याच्यानंतर कुतुबशाही टोम्स आणि हे दिवसभर कंप्लीट केल्यानंतर संध्याकाळी निवांत आलो आहे हुसेन सागर तलावाकडे. हुसेन सागर तलावाच्या आजूबाजूला फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी खूप छान छान स्पॉट किंवा छान छान लोकेशन्स आहेत. इथे तुम्ही व्यवस्थित संध्याकाळी टाईम स्पेंड करू शकता. सो आता आम्ही 11 वाजले. सो आम्ही चाललो आहे हॉटेलला. सो नेक्स्ट व्हिडिओ आम्ही अपलोड करू फॉर 4 days हैदराबाद. बाय, गुड नाईट.